गुड मॉर्निंग. सकाळचे 3:45 झालेत. 3:47 आणि आम्ही तिघं निघालेलो आहोत आमच्या लॉंग ट्रिपसाठी. तर जास्त का ब्लॉग करता नाही आलं कारण घाई गडबडीत केलं. मच्छर पण खूप होते. आता डायरेक्ट ह्यालाच भेटू जिथे कुठे थांबणार, कारण काळोख पण आहे, काय दिसत पण नसेल कॅमेऱ्यात. आता वसईच्या इथे थांबलो आहे फर्स्ट पेट्रोल ब्रेकसाठी, फुल टँक करण्यासाठी. ते झालं की मग नॉनस्टॉप जाता येईल म्हणून थांबलो आहे. परत कुठे स्टॉप घ्यायची गरज नाही. आम्ही तुर्वेला पोचलोय. चाय प्यायला थांबलेलो. 6 वाजले. टाइमच्या अगोदर चाललो म्हणून बरं आहे, ट्रॅफिक नाही भेटले कुठे, काय नाही. आता एक प्रॉब्लेम आलाय तो असा की आमच्याकडे फास्टॅग नाही आहे. पेटीएम कंपनीचा होता जो आता चालत नाही आहे. त्यामुळे टोल नाक्याच्या अलीकडे थांबून अजून थोडा वेळ त्याला द्यायला लागेल. आता प्रयत्न केलं त्याचं ऑन करायचं पण ते होत नाही आहे. तर मग पुढे बघू कसं होतं ते. वेदर चांगलं आहे. एसी मध्ये असल्यामुळे थंड वाटतंय. अजून ऊन आलं नाही आहे. एकदा ऊन आलं की मग गरमी वाढेल. आमच्यासोबत 4 लोक आहेत टोटल. आता आम्ही 4 जण चाललो. बाबा पाठी अखिल बसलाय आणि त्याच्यासोबत अजून एक आहे जो सरप्राईज आहे. तुम्हाला नंतर दाखवेन. नंतर रिव्हील होईल की अजून कोण येतं आमच्यासोबत. तर पण ते गेस करा तुम्ही लोक. आम्ही आता इथे फूड कोर्टला थांबलो आहे. एक्सप्रेसवेच्या, मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या फूड कोर्टला थांबलो आहे. बघू काहीतरी ब्रेकफास्ट करायला. किती वाजले रे अखिल? 7 वाजलेत सकाळचे. मस्त आता ऊन आलेलं आहे. गरमी पण लगेच वाढेल म्हणून फटाफट नाश्ता करू, लगेच गाडीत बसू आणि आपली ड्राईव्ह कंटिन्यू करू. नशिबाने इथे टोल नाकाच्या आधीच फास्टॅगवाला पण भेटला. रिचार्ज पण मारून टाकलं. नवीन फास्टॅग घेऊन टाकलं. मग आता कुठे थांबायची गरज तर नाही. अशी हे नवीनच फूड कोर्ट झालेलं आहे. बघू काय खायला भेटतं. आता काहीतरी लाईटच खाणार, हेवी नाही खाणार, नाही तर मग परत झोप येईल. मी तुम्हाला ज्याच्याबद्दल बोललेलो, आमचा जो 4था पार्टनर आहे या ट्रिपवरती, त्याच्याशी तुम्हाला भेटतो लगेच. भेटा आमच्या 4थ्या पार्टनरला. आपण आमच्यासोबत फिरायला आलं.
याचं नाव अजून आम्ही काय ठेवलं नाही आहे, ठरवतोच आहे काय नाव ठेवायचं. तुम्ही पण कमेंटमध्ये सजेस्ट करायचं नाव काय ठेवायला हवं. हे बघ त्याला समजलं खालती पडायचं करून. बाबा आता तुमच्याकडे येते. फक्त त्याला सोडा मग तो बघा कुठच्या कुठे जातो. हा हात देऊ नका, हातावर येईल. काय नाश्ता तर केला ना आम्ही, निघतो आता परत. कारण एवढंच पोहे 60 किती 70-80 रुपयाला, सगळं महाग महाग. हे ब्लॉक करतोय रे. सगळं इतकं महाग असल्यामुळे अर्थच नव्हतं एवढंसं खाऊन. पोट पण नाही भरणार नाही इतकं महाग खायचं म्हणून फक्त चहा प्यालो. आता निघतोय परत, बघू पुढे कुठेतरी थांबू चांगल्या ठिकाणी एक्सप्रेस वे क्रॉस झाल्यानंतर, आणि मग तिकडंच खाऊ काहीतरी नाश्ता पोट भरून. नंतर ते